हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पार्ट 2, ज्यामध्ये मी माझ्या ब्राईडची हेअरस्टाईल कशी केली होती याचं ट्युटोरियल तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग बघूया आपण. सर्वात प्रथम मी इथे फर्स्ट तिची ज्वेलरी घालून घेतली, बिकॉज हेअरस्टाईलच्या आधी जे पण क्लायंट असेल त्यांचे तुम्ही पहिले मेकअप करून झाल्यानंतर ज्वेलरी पहिले घालायचं आणि दॅन हेअरस्टाईल करायचं. कारण हेअरस्टाईल केल्यानंतर जर ज्वेलरी घातली ना तर एक तर ती घालताना कुठेतरी अटकू शकते किंवा आपली हेअरस्टाईल खराब होऊ शकते. त्यासाठी पहिले ज्वेलरी घालून घ्यायचं, ते आपल्याला इझी पडतं. सो मी पहिले तिची सगळी ज्वेलरी जी पण होती ते घालून घेतली. फक्त इयरचे काही जे इयरिंग्स वगैरे घातले नव्हते, वेल वगैरे लावून घेतले नव्हते, ते आपल्या हेअरस्टाईल झाल्यानंतर आपल्याला नंतर घालायचे होते. सो आता मी फर्स्ट तिचं इयर टू इयर पार्टिशन करून घेतलं आणि मी इथे मूजचं ॲप्लिकेशन केलं आहे. मूज व्यवस्थित फ्रंट साईडला पहिले लावून घेतलं आणि तुम्ही पाहिलं असेल मी इयर टू इयर पार्टिशन करून सेक्शन थोडे सेक्शन घेतलेत आणि बॅक साईडला तिचा बॅककॉम करून घेते. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने घेते. थोडे पार्ट घेतलेले आहेत इयर टू इयर सेक्शनमधून आणि मग त्यांचे बॅककॉम करून घेते. सगळ्या साईडनी व्यवस्थित सगळीकडून बॅककॉम करून घ्यायचा. थोडा हाय जास्त झाला बॅककॉम तरी पण चालेल, पण कमी नाही झाला पाहिजे. कमी जर झाला तर आपल्याला पुन्हा त्याचा हाय पफ करता येत नाही. पण जर हाय झाला असेल तर त्याला आपल्याला जसं हवं आहे त्या अकॉर्डिंग आपल्याला त्यांची लेंथ कमी पण करता येऊ शकते. सो कधी पण थोडं जास्त व्हॉल्यूम त्याला देत जा. आता मी सगळं केस तिचे पूर्ण क्लीन करून घेतले. तसंही मला तिचे मेसी लुक करायचा होता फ्रंटला, त्यामुळे मी इतकंही क्लीन एकदम व्यवस्थित केला नव्हता. कारण जो भाग आहे फ्रंटला जे मी केस सोडली आहेत ती सगळी पुन्हा पूर्ण त्याचे कर्ल्स करून घेणार आहे आणि ते पुन्हा बॅक साईडला घेणार आहे. तुम्ही पाहिलं असेल मी आता बॉबी पिनने टक करून घेतलं बॅक साईडला आणि मूस घेतला आहे. इथे मूसचं ॲप्लिकेशन पूर्ण लेंथला तिच्या मागच्या साईडला करून घेतलं. मला ते पूर्ण पार्ट दाखवायला जमलं नाही कारण मी मध्ये कॅमेरा बंद करत होती, कारण बॅटरी माझी खूप लो झाली होती. इथे पाहिलं असेल तुम्ही जो बॅक साईडचा भाग आहे त्याचे मी सगळे केसांचे कर्ल्स करून घेतले आणि कर्ल्स केल्यानंतर जो पफचा भाग होता तो वरती टक करून घेतला आणि मग तिथे जे एक्सटेन्शन होतं ते लावून घेतलं मी. एक्सटेन्शनच्या वरचा जो भाग आहे त्यालासुद्धा मी पूर्ण मूज लावून घेतला आणि त्याचा व्यवस्थित कोंब करून त्याचे पण सगळीकडे कर्ल्स करून घेतले सर्व केसांचे. सेम आपल्याला फ्रंट जो भाग आहे जो मी पुढचा सोडला होता त्याचे मग पूर्ण मी कर्ल्स केले आणि त्याच जे पुढचे 2 साईडचे राहिले होते सेक्शन त्याचंच फक्त केस मागे घेऊन तिथे फक्त ती गोल टाय करून टाकली पफ कर्ल्सचे. ते युपीने टक करून घेतले आणि जे पुढे 2 फ्लिक्स काढले होते त्यांना पण मी स्प्रे मारून घेतला. टाफचा स्प्रे परत यूज केला होता पूर्ण केसांवरती आणि फ्रंटलासुद्धा. आणि तिचे इयरिंग्स आता घालून घेतले, तिचे वेल वगैरे लावून घेतले. तुम्हाला जर माझी ही हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तिचे दोन्ही इयरिंग्स घालून आणि दोन्ही साईडचे वेल लावून घेतले दोन्ही साईडला व्यवस्थित आणि ते जे मागे तिला बनसारखं छोटंसं केलं होतं तर त्याच्या दोन्ही साईडला लावले, त्याच्यावरती नाही लावलं, त्याच्या दोन्ही साईडला 2 पॅच लावलेत छान असे, जेणेकरून ती जी केसं मी गोल तिथे केले होते ते छान दिसले पाहिजेत. सध्या ही हेअरस्टाईल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्हीसुद्धा जर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्हीसुद्धा तुमच्या क्लायंटवर करा, तिला ही खूप आवडेल. तुम्ही माझी ही रील पाहिली असेल ज्यामध्ये मी बिंदी तिच्या केसांना लावली आहे. ते मागे छान दिसण्यासाठी इथे मी टिकली म्हणजेच बिंदीचा यूज केलेला आहे आणि ते ओव्हरऑल ते गोल्डन कलर असल्यामुळे तिच्या साडीला ते खूप छान दिसत होतं. सो तुम्हीसुद्धा जर मेकअप आर्टिस्ट आहात किंवा तुम्हालाही फंक्शनला असं रेडी व्हायचं आहे तर तुम्ही हे कमी याच्यामध्ये खूप छान असं दिसेल असा लुक करू शकतात. सो आपली इथे ओव्हरऑल फायनल लुक जो आहे तिचा पूर्ण रेडी झालेला होता. जर ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी अशा छान नवीन ट्रेंडिंग हेअरस्टाईल घेऊन येत जाईल. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.